ह्या शहराची एक महत्त्वाची गोष्ट होती, ओळख होती, ती म्हणजे आपली BST बस. आणि मुंबई महानगरपालिका किंवा मुंबई म्हणून आपण जी ओळख असते आपली, ही आपली BST बस ही सगळ्यात महत्त्वाची होती. जवळपास प्रत्येक दिवसाला 60 ते 65 लाख लोक हे आपले लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. आणि जेव्हा आपण ह्याचे दर कायम केले, 20 रुपयात जेव्हा आपण फ्लॅट फेअर आणलं, AC बसेस आणल्या, तेव्हा आपली जी रायडरशिप होती ती साधारणपणे 35 लाख पर डे एवढ्यावर गेली होती. की आमचं स्वप्न हेच होतं की मुंबईमध्ये 10,000 इलेक्ट्रिक बस आम्हाला रस्त्यावर आणायच्या आहेत, म्हणजे आणायच्याच आहेत, आणि ते आम्ही आणल्याशिवाय थांबणार नाही. जर आपल्याला प्रदूषणमुक्त मुंबई पाहिजे असेल, आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारायचं असेल, आपल्याला लास्ट माईल कनेक्टिव्हिटी चांगली करायची असेल, तर आपल्याला मुंबईमध्ये मिनी बस, मीडियम रेंज बस, लॉंग रेंज बस, डबल डेकर बस हे सगळं करून आपल्याला 10,000 हा आकडा गाठायलाच लागेल. पण झालंय असं, आपलं सरकार गेल्यानंतर ज्या बसेस धावत होत्या रस्त्यावर त्या कमी 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 होत चालल्यात. आणि भयानक गोष्ट ही आहे की प्रायव्हेटायझेशन बसमध्ये यायला लागलेलं आहे. त्या कुठच्या बसेस आहेत ना, सिटी फ्लो, ठीक आहे, तुम्हाला कोणाच्या बसेस आणायचे त्या आणा. हेच भाजपाने ओळखलेलं आहे. तर मुंबईकर जो दिवस रात्र प्रवास करतो, मेहनत करतो, कामावर जातो आणि परत येतो, त्याचा पहिला पब्लिक ट्रान्सपोर्ट हा मोडून टाका. आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा श्वास हा आपला BST होता, तो पुन्हा एकदा आपल्याला जागृत करायचा आहे.